Welcome students. In previous lecture we learned section number 4.2 to serve with love. यामधील theme of the novel, summary of the novel, characters and synopsis आपण पाहिला. Now we will see the detail wise explanation of the novel to serve with love. Students, this novel is written by E.R. Braithwaite and this story tells us Braithwaite himself. Now see the novel. The half-yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Greensland School. विद्यार्थी परिषदेचा अर्धवार्षिक अहवाल 15 नोव्हेंबर आणि ग्रीन्सलँड मुलांनीच तो अरेंज केलेला याच्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. I observed the activities of my class as they prepared for it. म्हणजे ब्रेथवेट हे त्या क्लासचे ऑब्झर्वेशन करतात की तो कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांनी अरेंज केलेला असतो आणि त्याचे प्रेझेंटेशनसुद्धा त्यांनी स्वतःनीच केलेले असते. The children arrived smartly dressed and polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasion. यामध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतलेला असतो. त्यामध्ये मिस जोसेफ आणि डेनहॅम, who was the representative of E.R. Braithwaite's school or class, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his part. A bell was rung at 10 a.m. and everyone dropped into the auditorium to sit together in classes. जेव्हा बेल होते तेव्हा प्रत्येकजण जागा मिळवण्याकरिता त्या ठिकाणी घाई करत असतो. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स. त्याच्यामध्ये मिस जोसेफ आणि डेनहॅम हे दोघे सिनियर स्टुडंट्स असतात. सॅट ऑन द स्टेज, वन ऑन ईच साईड ऑफ मिस्टर फ्लोरिन. आणि प्रत्येकजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले असतात आणि त्या कार्यक्रमाचे हेडमास्टर किंवा त्या शाळेचे हेडमास्टर मिस्टर फ्लोरिन आहेत. आफ्टर फ्यू टाइम्स मिस्टर फ्लोरिन, who was the headmaster of this school, gave the speech. He tells us the improvement as well as cleanliness and the pursuit of knowledge. He then wished them success with the council meeting. आणि त्या स्कूलचे जे हेडमास्टर मिस्टर फ्लोरेन आहेत ते त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्या कामासाठी ते निघून जातात. फर्स्ट मिस जोसेफ stood up and gave a short explanation of the council's purpose and its activity. At first, पहिल्यांदा मिस जोसेफ उभं राहते आणि ती त्या कार्यक्रमाचे वर्णन करते आणि काउन्सिल पर्पज आणि ॲक्टिव्हिटीजबद्दल थोडक्यात माहिती सांगते. Each class would report through its representative on the studies pursued during the half year which began after Easter. आणि प्रत्येक वर्ग त्याच्यामध्ये माहिती सांगणार असतो आणि प्रत्येक वर्गाचे रिप्रेझेंटेटिव्ह
आपल्या क्लासबद्दल माहिती देणार असतात. अ पॅनल ऑफ टीचर वूड बी इन्व्हायटेड. शिक्षकांचं एक पॅनलसुद्धा त्यामध्ये इन्व्हाइट केलेलं असते. द रिपोर्ट्स बिगेन विथ द लोएस्ट or youngest class first. These were mainly 12 years olds who had joined the school the previous summer. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्ग भाग घेतो आणि काही विद्यार्थी हे रिपोर्ट सादर करत असताना घाबरत असतात, लाजत असतात, पण कालांतराने त्यांचा रिपोर्ट छान प्रकारे सांगून होतो. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड. एका क्लासमागून दुसरा क्लास आपल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि आपल्या वर्गाचा अहवाल त्या ठिकाणी सादर करत असतात. And it was obvious that with each succeeding term that was a marked development in their ability to express themselves. The emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. When the turn of my class, जेव्हा ब्रेथवेट यांच्या क्लासचा नंबर येतो तेव्हा आय सॅट अप अँक्सियसली. तेव्हा मिस्टर ब्रेथवेट हे खूप वरीड होतात. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड रिपोर्ट. आणि डेनहॅम बोलण्यासाठी उभा राहतो. तो प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव घेतो आणि त्या विद्यार्थ्यांनी निवडलेला विषय याच्याबद्दल तो माहिती सांगतो, वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये पॉटर टूक सब्जेक्ट ॲरिथमॅटिक. पॉटरने गणित हा विषय घेतलेला असतो. सॅपियानो याने नेचर स्टडी याच्याबद्दल ती माहिती सांगणार असते. मिस पेग अँड जॅक्सन टेल्स अबाउट जिओग्राफी. मिस डेअर अँड फर्नेमॅन हे दोघं फिजिओलॉजीबद्दल बोलणार असतात, म्हणजे शरीर क्रियाविज्ञान याच्याबद्दल ते बोलणार असतात. मिस डोड हिस्ट्रीबद्दल माहिती सांगणार असते. डेनहॅम PT अँड गेम्स याच्याबद्दल तो अहवाल सादर करणार असतो. आणि मिस जोसेफ हा डोमेस्टिक सायन्सबद्दल अहवाल सादर करणार असतो. I felt terribly pleased and proud to see the confidence courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. आणि डेनहॅम प्रत्येक सिनियर गर्ल्स यांना मिस असं उद्देशून बोलावतो. त्यामुळे ब्रेथवेट हे खूपच आश्चर्यचकित होतात. As their names were called, they were walked up to the stage and took their seats. आणि जेव्हा विद्यार्थ्यांची नावं घेतली जातात तेव्हा ते विद्यार्थी स्टेजवरती येऊन त्यांच्या जागेवरती बसतात. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. जेव्हा मिस जोसेफ येते तेव्हा ती थोडक्यात तिच्या अहवालाची माहिती सादर करते. ती सांगते, सी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color, races and creeds. मिस जोसेफ सांगते की त्यांचे धडे हे बंधुभाव व मानवजाती यावर अवलंबून आहेत. त्याचबरोबर या दोन विषयासंदर्भात असलेल्या पूर्वग्रहावरती आहेत. तसेच ती सांगते की प्रत्येक विषयातून ती काय शिकली. सर्व मानवजात ही एकामेकावर अवलंबून आहे.
त्यांचे भौगोलिक स्थान, रंग, फरक, वंश याच्यावरती मानवजात अवलंबून आहे. त्याचबरोबर पॉटर नंतर बोलायला उठला. Potter went on to speak of the work they had done on weight and measures of the relationship between the kilograms and the pound, the meter and the foot. पॉटर बोलायला उठल्यानंतर तो सांगतो की वजने आणि मापं यांचं एकामेकांच्याबद्दल असलेलं रिलेशनशिप, त्याचबरोबर त्यांच्या कार्याबद्दल तो बोलतो. तो सांगतो की he said that throughout the world one or other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between people. तो सांगतो की जगात यापैकी एकच पद्धत वापरली जाते. After that, Sapiano spoke of the subject the class had made of paste. After that, Sapiano gives his report. Sapiano spoke of the study the class had made of paste, especially black rot on wheat, boll weevil on cotton, and the Colorado beetle on potatoes. Sapiano हा पेस्टवरती त्यांना अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यावरती तो अहवाल सादर करतो. विशेषतः तो सांगतो की गव्हावरती, कापसावरती, बटाट्यावरती, त्याचबरोबर कोलोरॅडोवरती वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आढळतात. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वेअर ग्रॅज्युअली रिड्युसिंग the threat they represented to these important products. तो सांगतो की अशा वेगवेगळ्या देशांनी अभ्यास केलेला आहे आणि बऱ्याचशा देशांनी त्यांचे ज्ञान वापरून या किड्यांचे वर्तन, त्यांचे प्रजनन यांचा अभ्यास केलेला आहे. आफ्टर दॅट मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी. त्याच्यानंतर मिस पेग आणि जॅक्सन हे दोघे विद्यार्थी येतात. ते त्यांचे रिपोर्ट सादर करतात. त्यांनी जॉग्राफी हा विषय घेतलेला असतो आणि त्यांनी विभागून रिपोर्ट तयार केलेला असतो. ॲट फर्स्ट जॅक्सन स्पोक ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिस्पॉयझट अँड व्हेजिटेबल प्रोड्युसेस ऑन ओव्हर द अर्थ सरफेस. जॅक्सन पहिल्यांदा सांगतो की जमिनीवरील मिनरल्स आणि भाजीपाला उत्पादने यावरती तो माहिती देतो. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन अदर अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स. तो सांगतो की एखादा देश कशा प्रकारे समृद्ध असतो एखाद्या उत्पादनात आणि काही देश हे समृद्ध असत नाहीत, कारण त्या देशामध्ये त्या उत्पादनाची कमतरता असते. त्यामुळे प्रत्येक देशाला एकमेकावरती अवलंबून राहावे लागते. त्याच्यानंतर मिस पेग तिचा रिपोर्ट सादर करते. मिस पेग डिआल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप. मिस पेग ही मानवी संबंधावरती रिपोर्ट सादर करते. स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. मिस पेग सांगते की महायुद्धानंतर येणारी समस्या किंवा महायुद्धानंतरच्या समस्या यावर तिनं आपल्या रिपोर्टवरती भर दिलेला असतो. महायुद्धानंतरच्या समस्या बऱ्याच आहेत. ती सांगते की कित्येक लोक हे निराधार होतात, निवासित होतात. त्याचा संदर्भ तिने दिले आहे. त्याचबरोबर युनिसेफ यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्या कार्याबद्दलसुद्धा ती आपल्या अहवालामध्ये माहिती देते. थोड्या वेळाने त्या स्टेजची थोडी रचना बदलण्यात आलेली असते, बैठक व्यवस्था बदलण्यात आलेली असते, कारण फर्नॅन्डमॅन हा त्याचा अहवाल सादर करणार असतो. वेल्स अँड अलिसन ब्रिंग वन स्केलेटन. वेल्स आणि अलिसन एक स्केलेटन घेऊन येतात आणि
ते फर्नॅंडजवळ देतात. आफ्टर दॅट फर्नॅंड मॅन बिगेन टू स्पीक. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाइज अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक. He told them that it was a female skeleton that was a fact and could easily be proved. आणि फर्नॅंड मॅन हातामध्ये स्केलेटन घेऊन सांगतो की हे फिमेल स्केलेटन आहे आणि हे सत्य आहे. बट ही कुड नॉट से विथ एनी अश्युरन्स वेदर सी हॅड बीन चायनीज or French or German or Greek, nor could he say if she had been brown or white or a mixture of both. आणि तो हे सांगू शकत नाही की ते स्केलेटन हे चायनीज आहे का फ्रेंच आहे का जर्मन आहे किंवा ग्रीकचं आहे, किंवा आणखीन तो हेही सांगू शकत नाही की ते स्केलेटन हे ब्राऊन आहे, व्हाईट आहे का दोन्हीही कलरमध्ये आहे. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आणि बेसिकली याच्यावरून असं समजलं जाते की सर्व लोक हे सारखेच आहेत. त्यांचे आकार जरी वेगळे असले तरी सर्व लोक हे सारखेच आहेत, हे फर्नॅंड मॅन आपल्या अहवालामधून सिद्ध करून दाखवतो. मिस डेयर स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. मिस डेयर रिपोर्ट सादर करायला येते. तिने आपल्या रिपोर्टमध्ये संपूर्ण मानवजातीला येणाऱ्या समस्या, त्याच्यामध्ये रोग, आणखीन वेगवेगळ्या समस्या याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ती आपल्या रिपोर्टमध्ये सांगते की प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचे देवाणघेवाण केली पाहिजे. त्याचबरोबर सल्ला, सहकार्य याचे देखील महत्त्व ते आपल्या रिपोर्टमध्ये सांगते. After that, Miss Dodd came for reporting. Miss Dodd reported on the period of history the class had studied, the Reformation in England. She told of the struggles of men of independent spirit against clerical domination and of their efforts to break from established religious tradition. मिस डॉड आपल्या रिपोर्टमध्ये हिस्ट्री हा विषय सादर करते. ती सांगते की हा विषय सिलेबसमध्ये आहे, त्याचबरोबर जो त्यांनी अभ्यासला आहे त्यामध्ये सुधारणा काळ, स्वातंत्र्य काळ याच्याबद्दल ती माहिती देते. धार्मिक परंपरा, प्रथा मोडून काढणे याबद्दलसुद्धा ती विस्ताराने मांडते. आणि सध्या अनेक संस्कृतीचा अभ्यास करण्यावर भर दिला आहे असं देखील ती आपल्या रिपोर्टमध्ये सादर करते. अँड लास्ट, डेनहॅम कम्स फॉर गिविंग देअर रिपोर्ट. Denham's report was a bit of a shock. He severely criticized the general patterns of PT and games, emphasizing the serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their games activities. He complained that the PT was ill-conceived and pointless, and the routine monotonous. He could see no advantages in doing it. आपला अहवाल सादर करत असताना डेनहॅम PT आणि गेम्सवरती टीका करतो. कमी जागा, त्यामुळे PT व्यवस्थितपणे खेळता येत नाही. PT ही काही कामाची नाही. त्यापेक्षा एखादा आनंददायी खेळ खेळला पाहिजे असे तो सांगतो. When the reports were over, Denham called to children at random from the audience and
asked them to write the name of each teacher. These slips were folded and placed in a hat. The names were called Mr. Watson, Mrs. Dale Evans, Miss Phillips Denham, and Miss Joseph. अहवाल संपल्यानंतर टीचर स्टेजवरती येऊन बसतात. Then the questioning began. The questions were mostly from the 2 top classes. त्याच्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात होते. जास्तीत जास्त प्रश्न हे मोठ्या क्लासमधून येतात. Miss Phillips proved to be the coolest and best informed of the 3. त्याच्यामध्ये फिलिप्स नावाच्या टीचर आहेत. त्या अत्यंत शांत अशा स्वभावाच्या आहेत. She dealt with questions put of her with candor and authority. That teacher handles all questions very skillfully. Weston, his other teacher, cut a very ridiculous figure in the face of Denham's blunt criticism. Mr. Watson gives the answer of Denham's question about PT exercise. And once again, Miss Phillips reminded the school and that every subject including PT and games had been carefully considered and fitted into the teaching timetable so that each student received maximum benefit from it. याच्यानंतर फिलिप्स आहेत त्या पुन्हा एकदा बोलायला सुरुवात करतात आणि त्या टाईमटेबलचं महत्त्व मुलांना समजावून सांगतात. द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटी मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर असं देखील त्या मुलांना सांगतात. बट डेनहम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय these sugary remarks and rose in reply. Then why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? अशा प्रकारे डेनहम पुन्हा PTबद्दलचे क्वेश्चन विचारायला सुरुवात करतो कारण त्याचे उत्तराने समाधान झाले नसते. पण पुन्हा एकदा फिलिप्स या बोलायला सुरुवात करतात की ज्या स्वभावाने अत्यंत शांत असतात. त्या सांगतात, द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह देअर अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लिंकिंग इट इज पार्ट ऑफ ट्रेनिंग. असं सांगितल्यावर डेनहमचं समाधान होतं. नाऊ ही स्टॉप्ड हिज टॉकिंग अँड लास्ट soon after this, as the morning ended, the headmaster went on the stage and closed the proceedings. आणि सगळ्यात शेवटी सर्व अहवाल सादर करून झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर हेडमास्टर बोलायला सुरुवात करतात आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतात. And he expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. आणि विद्यार्थ्यांचं कौतुक करतात आणि कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे संपन्न झाला असं ते जाहीर करतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टू सर्व विथ लव या कादंबरीचे लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये पाहिलेले आहे. मी तुम्हाला इंग्लिश ॲज वेल ॲज मराठीमध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. थँक्यू.